तर बघा आपण किती सुंदर असं एक स्टँड आणलाय. त्याच्यात आम्ही थोडेसे आता ऍड केले नवीन. आता हे असेच राहतील. बघा आपण कुठे जरी शिफ्ट झालो ना नवीन याच्यात तरी आपलं हे असंच राहणार आता. बरोबर. हा वाला डेनिमचा बघ मस्त आहे, छान वाटत तुला. काय ना क्लायमेट बघा कसं झालंय, असं वाटतंय का पाऊस येईल ना. जेवायला काय काय बनवलंय? काय नाही, फक्त पुलाव बनवलाय व्हेज. आज कढाईमध्ये. हो. तरी पण आम्हाला मसाला भाजायला किती आता जवळजवळ 7 तास लागतील. तर आज आहे हनुमान जयंती आणि तुम्हाला सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सर्वांनी बोला जय श्री महाकाल. नमस्कार सर्वांना. तर आज आहे गुरुवार आणि आपण लास्ट वाला ब्लॉग सोमवारी शूट केला होता. त्यानंतर आज डायरेक्टली शूट करतोय कारण उज्जैन वरनं आलोय तेव्हापासून एवढा आजारी आहे ना मी. आता थोडाफार कुठेतरी काहीतरी वाटतंय तरी पण खोकला आहे तुम्हाला, डोळे वगैरे रेड आहे. तर मी काय बोलले की संध्याकाळी एकदा अजून डॉक्टरला दाखवूया आपण, काय असेल एक्सरे वगैरे जर काढायचं काढू, कारण खोकला जास्त होतंय. आणि काल एक ताईने लाईव्ह मध्ये बोललेलं की कोमट पाणी करून त्याच्यात हळद टाकून दे, ते पण दिलाय. मी करते काय ना काय फॉलो, पण बोलत नाही ते खोकला काही कमी नाही होत, आता तरी कमी झालाय. तर विचार केला कसं मध्ये घरामध्ये मग पुन्हा मसाल्यांचं आपलं काम आहे हे सर्व करत करत, तर आता विचार केला का आता चला आता एवढे म्हणजे 3-4 दिवस झाला आपण बाहेरच नाही गेलो, तर कुठेतरी आपलं मन या म्हणजे गुंतवूया त्याच्यामध्ये. तर आम्ही विचार केला का आता कसं आज हनुमान जयंती आहे, सर्वात पहिले आपण बँकमध्ये जाऊया. बँकमध्ये गेल्यावरती आपण म्हणजे बँकमध्ये आमचं थोडंसं काम आहे, बँकमध्ये गेलो ना मग नंतर मंदिरामध्ये जाऊया. मंदिरामध्ये गेलो ना मग डायरेक्टली आपण शॉपिंगला जाऊया, जुडिओला जायचं. मला खूप दिवस झाले बोलतात की मला ट्रॅक पॅन्ट वगैरे घ्यायचंय. तर आम्ही कसं मोस्टली तर जुडिओमध्ये जातो कारण तिथे आपले रिझनेबल प्राइस आणि चांगली क्वालिटीचे कपडे मिळतात. तर आम्ही विचार केला आधी मंदिर वगैरे सगळं करूया, मग आपण जाऊया थोडी शॉपिंग पेपर वगैरे घेतलंच का? हो, ते काढलं का डीड वगैरे? घेतलं पेपर. कारण आपल्याला हे करायचं आहे ना, कुठला अकाउंट करता पण करंट अकाउंट ओपन करायचं, कारण आपल्या मसाल्याचं ये ते पेपर घेतले. ते घेतलंय पार्टनरशिप वाला ते आपण काढायला लागेल फक्त ना. आहे ना आपल्याकडे. पण ते बरोबर आहे ना, आपण बनवलेलं आहे ना, ते काढा. काय थांब बोलतोय तुझी ते हे बघा सानूला इकडे लागलाय आणि ह्यांना बघा इकडे हे सर्व स्क्रॅचेस, दोघे एकसारखेच. थोडं जरी माझी म्हणजे माझ्यावरतीच स्वतःलाच पनिशमेंट, ती स्वतःलाच पनिशमेंट दिला इचिंग करून. जायचं का बद्दा? चल जायचं आपण. त्या दिवशी ना तो ना हे होता ना बर्ड मम्मा वाटते ना, मी पकडला तर त्याला ना वाटतं वॉल लागली तर तो ओढत होता, तर म्हणून मला सॅड वाटलं म्हणून मी स्वतःला तसं केलं. अच्छा, म्हणून तिने स्वतः पॅरोला मस्त वाचवला, लगेच तो उडून गेला दुसऱ्या दिवशी ना. मी स्वतःशी लोकांसारखी आहे ना मम्मा. कोणते लोकांसाठी? हेल्पिंग वाले, हेल्पिंग हँड्स तू. सुपर गर्ल आहे, सुपर. आणि हे बघा आम्ही झाडांचा सेटअप केलाय, कालच केलाय. थोडासा चांगला वाटावं आपल्याला बाहेर बघून. तर बघा आपण किती सुंदर असं एक स्टँड आणलाय. त्याच्यात आम्ही थोडेसे आता ऍड केले नवीन. आता हे असेच राहतील. बघा आपण कुठे जरी शिफ्ट झालो ना नवीन याच्यात तरी आपलं हे असंच राहणार. बरोबर, इझिली आपण घेऊन जाऊ शकतो. तर हा आहे गुलाबाचा आणि हा आहे कृष्ण कमल, त्या साईडला तुळस आणि मध्ये आहे हा बघा, हा याचं नाव सांगा, मी विसरलो पटकन, मला पण नाही माहिती. आणि इथे तुम्ही बघताय जास्वंत, कढीपत्ता, काय आपलं हे अपराजिता. आणि मग त्या साईडला सानूचा चॉईस वाला. सानूचा फेवरेट आहे उलटा तो. छान आहे ना, मस्त वाटते ना स्टँड. हो मस्त आहे, बघा ना, इझी आहे. म्हणजे आपल्याला जर शिफ्ट करावा लागला काही कारणामुळे तर आपण डायरेक्टली घेऊन जाऊ शकतो, सोडावे नाही लागले. लास्ट टाइम झाला वाईट वाटलेला, आम्ही हे घेतलं. आता आपण केअर करूया यांची, छान वाढूया, उद्या पण फुलेल ना हे. आणि आमच्या बाल्कनी मधनं हा बघा, हा व्ह्यू सकाळचं काय सनसेट सनराईज व्ह्यूज असते, खूप सुंदर असं. ते याच्यातून निघून येते, आज मी बघितला, मस्त वाटलं. मस्तपैकी सनराईज तिथनं निघतोय आणि कसं माहिती सूर्याची किरण डायरेक्ट बेडरूम मध्ये येतात, झाडांवरती पण पडणार, ते चांगलं एकदम हेल्दी राहतात. मग आपले बघा तुळस पण बघा तुम्ही, जे तुम्ही खूप लोकांनी कॉमेंट केलेला की ते एकदम लांब होत चालले, बघा सगळे आले छोटे छोटे पान, सगळीकडून आले बघा, तिकडे पण आले, बघा इकडे पण आले. बरोबर, आता ते बरोबर होत चालले व्यवस्थित. तर चला आपण आता जाऊया ना. चल जायचं का? ड्रेस छान वाटते, छान आहे ना. मी विचारला आज ये आहे हनुमान जयंती तर वेअर करावा, नाही तर ते पडूनच राहतात कबड मध्ये. बरोबर, चल आपण आता जाऊया. तुझ्या बर्थडेला कुठे जायचं बोल? कुठे जायचं? तुझं स्कूल वेकेशन पण असेल तो पण. चला जाऊ. अरे सुट्टी असणार ना, मग काहीतरी मे मध्ये जाऊ.
पण आपला कोरियाला मसाला जायचं. पासपोर्ट कसं निघेल तिकडे ना अजून तू मोठी हो मग तुला मोठी हो, कोरियाला मग ठीक हा आहे. माझा प्रॉमिस आहे Promise तुला आहे नक्की पप्पांचा. घेऊन जाईल. ओके ठीक आहे ना. ओके. तर आता आम्ही बँकमध्ये आलो होतो. तर जी कामं आहे ती अजून 2 दिवसावरती गेलेली आहे. तर आता आम्ही काय करतो माहिती आहे का, मंदिरामध्ये जायचं होता पण आता दुपार झाले. तर दुपारची मुलं काय होईल माहिती आहे का, आपल्याला हार नाही मिळणार. तर आता सर्वात पहिले आम्ही नाही पण हार पाहिजे ना, तर संध्याकाळी हार भेटतील. तर आम्ही आता विचार असा केला आहे का पहिला आपण झुडिओमध्ये जाऊया, मग तोपर्यंत येता येता हारची दुकानं पण चालू होतील, मग नंतर मंदिरामध्ये जाऊया. चला पाणी पाहिजे. हा घेतो. वेदर किती छान झालंय ना, असं वाटतं का पाऊस पडणार आहे ना. हा, तुम्ही काय डॉल पण घेतली सोबत? हा, भूकसाठी चिप्स. माझं खोकला जास्त नाही ना होणार. तुम्हाला आवडते अच्छा. आम्ही खाणार, तुम्ही नाही खाणार तर चांगलं नाही वाटत. चला जाऊया. मग किती हा वाला डेनिमचा बघ मस्त आहे, छान वाटेल वाटतं तुला. चांगलं आहे ना छान आहे. ते ना. काय बघितलं की नाही सांगू तुझ्यासाठी. चला पुढे. फायनली आमची शॉपिंग झालेली आहे. टिकली चला. घ्यायची आठवण द्या आज. हा? आज तरी हा. टिकली घ्यायची आठवण द्या. चालेल ठीक आहे. क्लायमेट बघा कसं झालंय, असं वाटतं का पाऊस येईल ना. चल काहीतरी खायचं. डीमार्ट लाईन मध्ये गेला ना की खूप सारं काय नाही का इथे option. कुठे डिमांड आहे? इकडे आहे ना. इथे कुठे डिमांड आहे? अरे आहे ना, सेंट्रल मॉल कुठे आहे? इथे नाही तो. सीवूड्स आहे का नेरुळा? हा नेरूल आहे, सीवूड नाही. चक्रम झालाय चक्रम. चला काहीतरी घेऊ चल मग बाहेरच जाऊ. पिझ्झा नको. थांब एक सेकंड. तर आम्ही नाश्ता वगैरे नंतरच करणार असं विचार केला. सर्वात पहिले मंदिरामध्ये जाऊया ना. कारण टाइम झाला ना. हो, नाश्ता करत परत रात्र झाली असती. चला. नंतर. तर आता आमची पूजा झालेली आहे. दुपारपासून निघलो नाश्ता करायला. चला आता नाश्ता नाश्ता घरापासून खाली फक्त पोहे खाल्यात. हा, मिनी डोसा खायला जायचं ना. चला ना डोसा खाऊ. ओके. तर आज ना आम्ही नाश्ता करायला हॉट इडलीमध्ये आलोत. विचार केला नेहमी बघायचो, जाऊन टेस्ट पण बघूया. इथे घ्यायला लागतो, आपण ऑर्डर द्यायची आणि घेऊन. घे तुझा आहे, घे. वाव काय भारी वाटतं ना. चम्मच नाही दे. घे. यार, घ्यायला लागेल सर्व. हो हो. चम्मच. अच्छा हा. काय आलं? अच्छा चालू रेकॉर्डिंग आमची हा. मस्ती. मी सांगितला म्हैसूर डोसा. अरे एवढी चम्मच माझ्यासाठी, तुझ्यासाठी पण घे. चालू तुझ्यासाठी पण घे. नको तुझे तर काटावाला घे. सांबार चटणी का टेस्टी काटायची? नाहीये. काट्या चम्मच. सांबार टेस्टी नाहीये. टेस्टी नाही का सांबार? मला नाही आवडत. तर चला आता आम्ही नाश्ता करतो आणि घरी जातो पटकन. नाश्ताला बसायचं आहे ना घरी गेल्यावर. तर आता आम्ही घरी आलोत. हा काय आहे स्नेहा, ऑर्डर काय हे घेतली? मागवलं मी कोरियन मूव. कोरियन. कोरियन मीन्स म्हणजे कोरियन वेब सिरीज बघत होतो ना आपण. तर आपला गालाचा कसा खराब झालाय, ते 3 महिने झाले. अच्छा, ओपन करा कैची आणते. कचरा असा कचरा नव्हती करणार होते ना मी. बघा ओपन करून. क्लिनिंग होणार आहे. एका डोक्याला लावायचा. लावला. अच्छा, मग नंतर हां हा हे चांगलं आहे उलट बघा. याने कसं की प्रॉपर होणार क्लिनिंग. बरोबर. बघून आज आता क्लीन करणार, मसाले वगैरे झाले ना. हां. तर आता ना आपण डेल्टा टावर जवळ आलो. दादा आलाय मसाला घेण्यासाठी. जयेश दादा ना. कुठून आला दादा? डोंबिवलीवर ना. म्हणजे खास मसाला घेण्यासाठी आला का? इकडे काय काम होतं तुमचा? मी जॉब करतो इकडे, म्हणजे एरिया आहे माझा. हां हां बरोबर. तुमच्याकडे मी आलो. अच्छा अच्छा, या साईडला तुम्ही जॉब करते. तुम्ही विचार केला का इकडनं डायरेक्ट घेऊन जाणार म्हणून.
तर हा तुमचा मसाला 1.5 किलो मसाला सांगितलेला ना. आणि याच्या अगोदर तुम्ही घेतलेला आहे वाटते 5-6 वेळा घेतलेला. हा बरोबर, कारण तुमची डिटेल दिसत होती. मग मसाल्याबद्दल काय बोलणार दादा? मसाला म्हणजे असं आहे ना की म्हणजे आईकडनं किंवा कोणाकडनं असं जास्त जरी पडला चुकून हा तरी जरा पण जळजळ नाही काय नाही. आणि आमच्या घरात जेव्हापासून मसाला तुमचा घेतलाय ना हा दुसरा मसाला येतच नाही. पहिले मी ऑर्डर करून घ्यायचो, हा तिकडे यायला 7 एक दिवस लागायचे. बरोबर. यावेळेला मला आईने सांगितलं नाही की मसाला संपलाय, 2 अच्छा, दिवसाचा बाकी. बरोबर. यावेळेला डायरेक्ट मी जाऊन घेऊनच येतो. थँक्यू सो मच फीडबॅक पण दिल्याबद्दल. खूप चांगले आहे. खूप छान वाटलं भेटून. थँक्यू सो मच. हे प्रत्यक्ष सानूसाठी. भेटू आपण. हे सानूसाठी. सानूसाठी खाऊ. थँक्यू सो मच दादा. आता मग आता जाणार कसं काय तुम्ही? अरे वा, तुमची पण रिक्षा आहे, माझी पण रिक्षा आहे, तुमची पण रिक्षा आहे. मस्त आरामात जावा हा, कारण त्या साईडला आता जाता वेळी ट्रॅफिक वगैरे असेल. चला भेटू. हा तर हे बघा, आता आपण बामणडोंगरी गावामध्ये आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. तर दादाने आपल्याकडनं अर्धा किलो मसाला ऑर्डर केलाय. आणि तुम्ही आपलं म्हणजे मसाला ऑर्डर केलाय, हे तुम्ही व्हिडिओ बघताय का कोणी सांगितलं तुम्हाला? आम्ही व्हिडिओ बघतो, 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली? अच्छा. व्हिडिओ बघतो आम्ही. हा. आणि मग कशा वाटतात व्हिडिओ? हा व्हिडिओ एकदम मस्त, चांगले वाटतात. थँक्यू सो मच दादा. खूप छान वाटलं भेटून. तर मग आता फीडबॅक नक्की द्या. हा मसाला जेव्हा यूज करणार नक्की फीडबॅक द्या. मी तुम्हाला खूप वेळेला ट्राय करत होतो, पण इकडे आलो का तुमचा फोनच नव्हता लागत. रेंज नसते का? 2-3 वेळेला मी रिटर्न गेलो, वर आता फोन लागला तर पटकन देऊन येऊ दे. अच्छा हा बरोबर. चला थँक्यू सो मच. फीडबॅक नक्की द्या. हा चालेल. चला पापड सानूला ते दादाने दिला. अंकल काका अजूनही काय किटकॅट तो असं काय? अच्छा दात अजून काय राहू दिन तुझं? माझे सर्व गेलेले आहेत त्याचे. आतले 2 खराब झालं का जेवण? चला होईल आता 2 मिनिटं. चालेल. चला मसाले बनवायचे. मसाले आज आपला किती किलो मसाला होईल उद्या? 400 किलो. उद्याची तारीख काय? किती आहे? 4 तारीख आहे. उद्या Sorry, 3 तारीख आहे. हा कारण उद्या सगळं सुट्टी आहे, उद्या गुड फ्रायडे सुद्धा आहे. हा तर उद्या आमचा 400 किलो मसाला तयार होणार आहे. तर ज्याला कोणाला हवा असेल तर आम्ही स्क्रीनवरती नंबर देणार, तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर करू शकता. प्री बुक ऑलरेडी चालू आहे. 150 किलो मसाला बुक झालेला आहे. तर हे बघा, आता मस्तपैकी जेवण पण झालेलं आहे आणि आता आम्ही जेवायला घेतो. हा पाणी माझ्यासाठी ठेवलंय गरम पियाला. जेवायला काय काय बनवलंय? काय नाही, फक्त पुलाव बनवलाय व्हेज. ओके. आज कढाईमध्ये ओ बनवलाय. हो मस्त व्हेज पुलाव. आज कढाईमध्ये माझी इच्छा झाली करायची. बोले बघू का. अरे बटाटा टाकायचेच विसरले मी. हो जाऊ दे ना. पण बटाट्यात एक टेस्ट असते ना. हा घाई सुगंध भारी येते पण. हा फ्लावर नाही टाकत. हा तुला फ्लावर नाही टाकत, ठीक आहे. ओके. तू फ्लावर नको. आणि बीन्स पण नाही. लोणचं नाही आणलं. या जेवायला. राहू दे, लोणचं संपलाय. मस्त पापड कांदा. चला जेवण झाल्यावरती बोलूया. तर आता मी मसाला भाजायला घेतोय. हा बघा मसाला, स्नेहा लजीज मसाला. आणि हा किचन बघा एकदम क्लीन केलेला आहे स्नेहाने. हो. तर आज थोडं लेट झालं आम्ही, कारण हे रिप्लाय देतो, यांची तब्येत पण नाही बरी. तर आता पटापट करायला लागेल. तर आता 9 वाजले. आम्हाला घ्यायचं तर 7 वाजता, पण थोडासा टाइम झालाय. तर चला ठीक आहे. तरी पण आम्हाला मसाला भाजायला किती आता जवळजवळ 7 तास लागतील. म्हणजे 9 ना 10 11 12 1 आणि 2 3 म्हणजे समजा 2 ते 3 झोपणार आपण. हा. ठीक आहे, उद्या चांगला सुट्टी पण आहे. हा चालेल. चला आम्ही आता मसाले बनवायला स्टार्ट करतोय. किचन बघा एकदम कसं क्लीन तरी केलेलं पण आहे. आज एवढं म्हणजे परफेक्ट नाही. आता मी परत काम करायला लागेल म्हणून मी थोडासा आता मेसी ठेवलाय. नंतर परत कामाला लावायला लागणार मला हो. सगळं clean. बरेच दिवस झालं चिकन तंदुरी नाही खालीत. करूया. मस्त ओव्हन मध्ये. हा तर आता रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचं काम चालू आहे. हे बघा स्नेहा मस्तपैकी मसाले रोस्ट करते. जिरा ना, शाही जिरा. अजून आता आमचं बोलू शकता तुम्ही 7 तासामधनं 2 तासाचं काम झालेलं आहे ना. या साईडला बघताय तुम्ही खसखस. आता आहे ना हलकावाला टोप आणायला लागेल आपण. हा भरपूर जण आपल्याला बोलत होते ना, पण आमचं कसं आहे आम्ही ते कामामध्ये ना विसरून जातो आणि आम्हाला आठवणच नाही राहत. तर आता मार्केटमधनं आठवणीने आम्हाला हलकावाला म्हणजे जो पातळ असतं ना
तो वाला टोप घेऊ. लोखंडाचा टोप तो घ्यायला पटकन लागेल. गरम होईल, गॅस पण कमी लागेल आणि हात कोणतरी आपल्या युट्यूब फॅमिली मधून ताई आहे, ते ताईने असंच सांगितलेलं ना का जर तुम्ही बोलता एकदम पातळवाली कढाई बोला टोप घेतला ना लोखंडाचा तर पटकन गरम होईल आणि पटापट भाजून जाईल ना. हा. बघूया तसं काहीतरी भेटेल वाटते ना. तरी पण तुम्ही आम्हाला जर आता ही व्हिडिओ इथपर्यंत बघत असणार आणि आमचं बोलणं ऐकत असणार ना तर आम्हाला कमेंट करून सांगा कोणत्या मार्केटमध्ये भेटेल ना. हो. रात्रीचे बघा 2:45 वाजलेले आहेत आणि सर्व कामं झालेले आहेत, पण स्नेहाचं काही काम संपत नाही. साफसफाई करते, सर्व क्लिनिंग करते बघा. काय बोलणार मग? काय नाही बोलणार, आता झोप आली, काम करून झोपायचं. आणि हे बघा इथे काजू आहेत, उद्या काजूंची मस्तपैकी भाजी बनवणार, काजूचे गर. नमस्कार सर्वांना. तर सकाळचे आता वाजले 7:15 आणि रात्री एंडच करायचा विसरलो कारण भरपूर उशीर झाला होता. 3:15 वाजले होते. मग त्यानंतर पुन्हा घरातली साफसफाई करेपर्यंत 3:45 वाजले. तर त्याच्यामुळे खूप झोप पण आली होती, तर त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओचा एंड नव्हता केला. तर मस्तपैकी रात्री बघा सर्व मसाले रोस्ट करून गोणीमध्ये बघा मस्तपैकी बघा रोस्ट करून गोणीमध्ये मस्तपैकी पॅक करून ठेवलेले आहेत मसाले. आता बस हे बघा सर्व हा 400 किलो मसाला आहे. तर आता टेम्पोवाला येणार, टेम्पोवाला आल्यावरती टेम्पोमध्ये हे सर्व मसाला आपण लोड करणार आहोत आणि जाणार आहोत मसाला दलायला. तर चला आता आपण आजचा हा ब्लॉग एंड करूया. आजची तारीख 3 आहे, तर आजची 3 तारीख आहे. आता टेम्पोवाला येणार आणि टेम्पोमध्ये हा सर्व मसाला लोड करणार आणि लोड झाल्यावरती मस्तपैकी मसाला दलाला जाणार. आणि ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर लवकर लवकर आपल्याकडनं मसाला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तुम्ही ऑर्डर करू शकता. तर आता आपण ह्या ब्लॉगला इथे एंड करूया. तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.